8 ते 10 रुपये रेट घेतात आहे. आता आम्हाला तुम्ही विचार करा की आमच्याकडे लोन भरायचं आहे, टॅक्स भरायचं आहे, इन्शुरन्स भरायचं आहे आणि त्याच्यावरनं पुढं जाऊन जर आम्हाला जर काही चुकून झालं तिकडनं पण आम्हाला फाईन बसतोय आणि आम्ही लई सहन करून घेतोय. आज आम्हाला हे जे रेट 8, 9, 10 रुपये रेट भेटतात ते सहन करून घेणार नाही. आज आम्ही लोकांनी आंदोलन केलंय ते फक्त ओला, उबेर, रॅपिडो याच्या अतिरिक्त आम्ही लोकांनी हे केलंय. IGRनी लागू केलेले 32 रुपये रेट गव्हर्नमेंटने 32 रुपये रेट लागू केलंय. पण काय करते रॅपिडो, उबेर, ओला ते लोक कमिशन खातात आहे, 25 ते 30% कमिशन खातात आहे आणि आम्हा लोकांना ते रेट मिळत नाहीये. त्याच्यामुळे कस्टमर सगळे चांगले आहेत पण त्याच्यामुळे आम्हाला रेट भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट हे लोक आम्हाला प्लॅटफॉर्म देतात आहे. उबेरवाला 250 रुपये प्लॅटफॉर्म घेते आणि ओलावाला 150 रुपये प्लॅटफॉर्म घेतोय आणि त्याच्यानंतर ते लोक 5% टॅक्स कापतात आहे. त्याच्यामुळे आम्ही आहे ना असा विचार चाललाय की आता काय करायचं, गाडीला आग लोक लावून टाकायचं इथं. आम्हा लोकांना लय म्हणजे लय त्रास झालेला आहे. हा संप किती दिवस चालणार आहे? हे आम्ही जेव्हा जोपर्यंत आम्हाला 32 रुपये रेट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संप ठेवणार आहे.